नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या आंतरजाल उपक्रम संवाद मालिकेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी या विषयाअंतर्गत आपल्या अभ्यासक्रमास असलेला कृतीपत्रिकेत विचारले जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे विभाग 4 व्याकरण व भाषाभ्यास मधील ही कृती, जी की व्याकरण घटकांवर आधारित असलेली कृती, जी 8 गुणाला आहे, त्यातील शब्दसिद्धी हा घटक 2 गुणांसाठी विचारला जातो. तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, शब्दसिद्धी आपल्या भाषेत आलेले शब्द मूळ कुठल्या भाषेतील आहेत याचा शोध घेणे म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. व्युत्पत्ती आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये शोधता येते, पण कोणते शब्द आपण इतर भाषेतून जसेच्या तसे घेतले, कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला, याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी. तर सुरुवातीला आपण सर्वप्रथम शब्द म्हणजे काय ते पाहूया. तर अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द, आणि यावरूनच आपल्याला शब्दसिद्धीची व्याख्या तयार करता येऊ शकते की शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो, यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. आता शब्दांचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला आहे सिद्ध शब्द आणि दुसरा साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे मराठी भाषेत जे मूळ शब्द आहेत त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. मग उदाहरणार्थ जा, ए, कर, बोल यासारखे मूळ धातू किंवा शब्द त्याला सिद्ध शब्द असं म्हणायचं. आणि साधित शब्द म्हणजे जे की मूळ शब्दात बदल होऊन जे मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना साधित शब्द असं म्हणतात. जे मूळ मराठी भाषेतले शब्द आहेत त्या शब्दामध्ये बदल होऊन ते मराठीमध्ये आलेले आहेत, मराठी भाषेत आलेले आहेत, त्यांना साधित शब्द असं म्हटलेले. मग उदाहरण पाहायचं झालं, कर यासारख्या सिद्ध शब्दापासून तयार झालेले शब्द आहेत करू, करता, करणारा, होकार, प्रतिकार इत्यादी शब्द आपल्याला साधित शब्दाचे उदाहरण म्हणून या ठिकाणी पाहता येतील. पाहता हे सिद्ध शब्द आणि साधित शब्द हे शब्दांचे जे 2 प्रकार आहेत, त्यामध्येही काही सिद्ध शब्दांचे काही पोटप्रकार आणि साधित शब्दाचे पोटप्रकार आपल्याला या ठिकाणी पाहावे लागतील. सिद्ध शब्दाचे पोटप्रकार आहेत तत्सम शब्द 1, नंबर 2 तद्भव शब्द, नंबर 3 देशी शब्द आणि नंबर 4 परभाषीय शब्द. हे सिद्ध शब्दाचे पोटप्रकार आहेत. आता सिद्ध शब्दाच्या पोटप्रकारामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द हे आपण 5वी-6वी पासून या ठिकाणी पाहिलेले आहेत सिद्ध शब्द. पण तरी पण एकदा उजळणी म्हणून या शब्दांच्या पोटप्रकाराविषयी किंवा सिद्ध शब्दांच्या पोटप्रकाराविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. आता तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठी भाषेमध्ये आलेले शब्द जे आहेत त्यांना तत्सम शब्द असं म्हटलेले. उदाहरणार्थ दीप, अग्नी, चक्र, दुग्ध, ग्रह इत्यादी शब्द आहेत. तद्भव शब्दामध्ये संस्कृत शब्दांपासून मराठीत तयार झालेल्या शब्दांना तद्भव शब्द असे या ठिकाणी म्हटलेले. मग दीप हा संस्कृत शब्द आहे, मराठीमध्ये दीप पासून दिवा हा शब्द आपण या ठिकाणी घेतला किंवा तयार झाला. अग्नी हा संस्कृत शब्द आहे, अग्नीपासून आग
हा शब्द आपण या ठिकाणी मराठी भाषेमध्ये वापरतो. चक्र म्हणजेच चाक इत्यादी शब्द आपल्याला तद्भव शब्दामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. आता देशी शब्द हे सिद्ध शब्दाचाच एक पोटप्रकार आहे. मग जे मूळ मराठीतील शब्द आहेत त्यांना देशी शब्द असे या ठिकाणी म्हटलेले. मग उदाहरणार्थ पाहायचं झालं तर दगड, डोळा, धोंडा, झाड, पोट, लुगडे इत्यादी शब्द आपल्याला देशी शब्दामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. परभाषीय शब्द इतर भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेले किंवा इतर भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असं म्हटलं जातं. मग उदाहरणार्थ हिंदी, फारसी, अरबी, गुजराती, कानडी, इंग्रजी आणि पोर्तुगीज या अशासारख्या इतर परभाषेतून काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये या ठिकाणी रूढ झालेले आपणास पाहावयास मिळतात आणि ते जशास तसे सुद्धा आपण या ठिकाणी वापरतो. आणि 2 नंबरला या ठिकाणी याच शब्दातील सिद्ध शब्द आणि साधित शब्द या ठिकाणी हा दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहू लागलो होतो. त्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. यामध्ये सामासिक शब्द हा एक वेगळा घटक आपण समासामध्ये या ठिकाणी पाहतच आहोत. पहा, पहिल्यांदा पाहूया आपण उपसर्ग घटित शब्द. शब्दांच्या आधी जोडलेल्या अक्षराला किंवा अक्षरांना उपसर्ग म्हणतात. शब्दांच्या आधी जोडलेल्या अक्षराला किंवा अक्षरांना उपसर्ग म्हणतात. मग उदाहरण पाहायचं झालं तर बोल हा मूळ शब्द आहे. त्याच्या अगोदर अ हे अक्षर त्याला जोडलं, काय झालं? अबोल हा नवीन शब्द तयार झाला. अ हा उपसर्ग आपण बोल ह्या मूळ शब्दाला जोडला, अबोल हा शब्द तयार झाला. अ म्हणजे नाही, अबोल म्हणजे न बोलणारा. म्हणजेच अबोल हा उपसर्ग घटित शब्द आपल्याला नवीन तयार झालेला पाहायला मिळतो. मग या उपसर्ग घटित शब्दाची व्याख्या कशी करता येईल आपल्याला? शब्दांच्या आधी उपसर्ग लावून तयार झालेल्या नवीन शब्दांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. पहा, अजून काही याची उदाहरणं पाहायची झाली तर अनु हा उपसर्ग काही मूळ शब्दांना लावल्यानंतर उपसर्ग घटित शब्द कसे तयार होतात ते पहा. अनु हा उपसर्ग लावून अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुमती, अनुवाद. इथं करण, क्रम, भव, मती आणि वाद हे मूळ शब्द आहेत. या मूळ शब्दांना अनु हा उपसर्ग लावला, त्यामुळं अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुमती, अनुवाद हे शब्द तयार झाले. एक लक्षात घ्या, मूळ शब्दाच्या आधी म्हणजे सुरुवातीला अगोदर हा उपसर्ग लागत असतो. आता भर हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द आपण पाहूया. भरजरी, भरधाव, भर दिवसा. नि हा उपसर्ग लागून तयार झालेले काही शब्द पाहूया. निरोगी, निकोप, निलाजरा, निनावी. अव हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द अवजड, अवदसा, अवकळा, अवलक्षण, अवघड. उप हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द बघूया. उपसंचालक, उपमुख्याध्यापक, उपप्रमुख, उपवास इत्यादी. आता बिन हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, त्यामध्ये बिनतक्रार, बिनचूक, बिनधोक, बिनधास्त, बिनहरकत. आता हर
हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हर रोज, हर घडी, हर साल, हर वक्त इत्यादी. प्रति हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द, त्यामध्ये प्रतिदिन, प्रतिक्षण, प्रतिध्वनी इत्यादी. आता यथा हा उपसर्ग लागून तयार झालेल्या शब्दांमध्ये यथाशक्ती, यथाक्रम, यथावकाश. अप हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द अपयश, अपवाद, अपमान, अपशकुन इत्यादी. आता पाहूया आपण दुसरा साधित शब्दाचा प्रकार, पोटप्रकार प्रत्यय घटित शब्द. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. आता आपण अगोदर उपसर्ग घटित शब्द पाहिले. उपसर्ग घटित शब्दांमध्ये मूळ शब्दाच्या आधी म्हणजेच अगोदर काही अक्षर किंवा शब्द या ठिकाणी लावून या ठिकाणी तयार झालेले हे उपसर्ग घटित शब्द होते. आता इथं प्रत्यय घटित शब्दामध्ये शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात. त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हटलेले आणि असे प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. आता पहा, याची काही उदाहरणं पाहूया आपण. अक, अक किंवा क हे प्रत्यय लावून तयार झालेले शब्द. लेखक, लेख हा मूळ शब्द, त्याच्या पुढे अक किंवा क हा प्रत्यय लागला, लेखक. रक्ष हा मूळ शब्द, त्याला क प्रत्यय लागला, रक्षक. तारक, मारक, जनक इत्यादी शब्द तयार होतात प्रत्यय लावून. आता इक हा प्रत्यय लावून काही शब्द तयार होतात. मूळ शब्दाला इक हा प्रत्यय लावायचा, शब्दाच्या पुढे शेवटी प्रत्यय लावायचा आपल्याला. रसिक, रस या शब्दाला इक हा प्रत्यय लागला, रसिक. भाविक, पथिक, आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक, भौगोलिक, वाचिक, धार्मिक इत्यादी. आता आई हा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द. मूळ शब्द खोद, खोदला आई हा प्रत्यय लागला, खोदाई. लढ हा मूळ शब्द, त्या मूळ शब्दाला आई हा प्रत्यय लागला, लढाई. चढ या शब्दाला आई हा प्रत्यय लागला, चढाई. शिलाई, धुलाई अशासारखे शब्द. आऊ, टिकाऊ, जळाऊ, लढाऊ, विकाऊ. आळू हा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द. झोपाळू, लाजाळू, दयाळू, विसराळू. दार हा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द. दुकानदार, जमीनदार, इनामदार, फौजदार. आता आणा हे प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांमध्ये आपल्याला पाहता येतील प्रार्थना, वेदना, तुलना. तव्य हा प्रत्यय लागून तयार झालेले शब्द. कर्तव्य, श्रोतव्य, भवितव्य इत्यादी. त्व हा प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांमध्ये विद्वत्व, जडत्व, गुरुत्व आणि महत्त्व. गिरी हा प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांमध्ये गुलामगिरी, कारागिरी, मुलूखगिरी इत्यादी शब्द आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. पहा, यामध्ये इथं
एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, मी परत पुन्हा एकदा सांगतो की मूळ शब्दाच्या आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात आणि मूळ शब्दांच्या नंतर लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना प्रत्यय म्हणतात. आलं लक्षात? पहा, आता यानंतर साधित शब्दाचा पुढचा प्रकार आपल्याला अभ्यासाला असणारा तो म्हणजे अभ्यस्त शब्द. हा अभ्यस्त शब्द हा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. अभ्यस्त शब्द म्हणजे काय? एखाद्या शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. म्हणजे एखाद्या शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांची, शब्द किंवा काही अक्षर यांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असं म्हणतात. आता अभ्यस्तचा अर्थच दुप्पट करणे असा होतो. आता गल्लो गल्ली हा एक शब्द आहे. किर किर हा एक शब्द आहे. इथं किर किर या शब्दामध्ये किर हाच परत पुन्हा या ठिकाणी शब्द आलेला आहे. किर 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 ह्या दोन शब्द इथं सारखेच आहेत, ते एकत्र झालेले आहेत. सुरुवातीचं उदाहरण बघितलं आपण, गल्लो गल्ली, ग ग, इथे एकच अक्षर या ठिकाणी पुन्हा आलेलं आहे. आणि इथं किर किर हा शब्दच पूर्ण म्हणजे दोन अक्षरांचा एक पूर्ण शब्दच पुन्हा आलेला आहे, त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. इथं शेजारी पाजारी हे तिसरं उदाहरण पाहत असताना शेजारी पाजारी इथं शेच्या ऐवजी फक्त पा हा शब्द आलेला आहे. म्हणजेच जारी हे दोन अक्षर पुन्हा परत आलेले आहेत. शेजारी पाजारी, काम बीम इत्यादी शब्द या ठिकाणी आपल्याला अभ्यस्त शब्दामध्ये पाहता येतात. आता अभ्यस्त शब्दाचे काही पोट प्रकार आहेत, ते पोट प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. बघा, या अभ्यस्त शब्दामध्ये पहिला आहे पूर्णाभ्यस्त शब्द, दुसरा प्रकार आहे पोट प्रकार आहे अंशाभ्यस्त शब्द, आणि तिसरा पोट प्रकार आहे अनुकरणवाचक शब्द. तुमच्या माहितीस्तव फक्त मी हे तिन्ही प्रकार या ठिकाणी इथं सांगतोय. आपल्याला परीक्षेमध्ये फक्त अभ्यस्त शब्द ओळखा किंवा अभ्यस्त शब्दांची उदाहरणं या ठिकाणी येतात, त्याच्या पोट प्रकाराविषयी या ठिकाणी विचारल्या जाऊ शकत नाही. पण तरी सुद्धा तुमची उजळणी व्हावी, तुम्हाला माहीत असावं म्हणून मी या ठिकाणी अभ्यस्त शब्दांचे पुन्हा जे पोट प्रकार या ठिकाणी पडतात त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे. बघा, पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया. की एक पूर्ण शब्द पुन्हा येऊन जो एक जोड शब्द बनतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. एक पूर्ण शब्द पुन्हा परत येतो आणि तेव्हा जोड शब्द जे बनतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणायचं. आता उदाहरणार्थ तीळ तीळ, तीळ हा शब्द पुन्हा आलेला आहे आणि एक जोड शब्द तयार झाला नव्यानं, तीळ तीळ. हाल हाल, तुकडे तुकडे, हळू हळू, पुढे पुढे, कळ कळ, मळ मळ, वट वट, बड बड, मधून मधून, लाल लाल, जळ जळ, हिरवा हिरवा, घम घम इत्यादी. असे एकच शब्द पुन्हा येतो, एकच शब्द पुन्हा परत येतो आणि एक जोड शब्द या ठिकाणी बनतो, त्याला आपण पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणतो. आता बघा, दुसरा आहे अभ्यस्त शब्दाचाच पोट प्रकार अंशाभ्यस्त. अंश म्हणजे काही प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये. म्हणजेच बघा, त्याची व्याख्या अशी होते की एकच शब्द तसाच न येता त्यातील काही अक्षरांची पुनरावृत्ती होते, त्यांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरण पाहायचं झालं तर उलट सुलट, इथं काही अक्षरं पुन्हा आलेली आहेत. उलट सुलट याच्यामध्ये लट लट हे पुन्हा आलेले आहेत, डबल आलेले आहेत आणि त्यापासून एक जोड शब्द तयार झाला, उलट सुलट, आहे की नाही? म्हणून याला
या शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असं म्हणायचं. अजून उदाहरण पुढे दिलेली आहेत. आघळ पघळ, गोड धोड, बारीक सारीक, शेजारी पाजारी, आडवा तिडवा, उरला सुरला, आंबट चिंबट, काम भीम, खटपट, धंदा बिंदा, जिकडे तिकडे, दगड बिगड, घर बीर, लाडी गोडी इत्यादी शब्द. आता पहा, या अभ्यस्त शब्दातीलच तिसरा पोटप्रकार अनुकरणवाचक शब्द. अनुकरणवाचक शब्द यालाच नादानुकारी शब्द असं म्हणायचं. ज्या शब्दात ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द किंवा नादानुकारी शब्द असे म्हणतात. ध्वनिवाचक शब्द आवाज दर्शवणारे शब्द, आलं का लक्षात, त्याची पुनरावृत्ती झालेली असते. मग उदाहरण पाहायचं झालं तर फडफड, खडखड, कडकड, कडकडाट, गडगडाट, वटवट, किरकिर, खडखडाट, झिमझिम, गुणगुण, घनघन, टिकटिक इत्यादी शब्द हे अनुकरणवाचक शब्दामध्ये या ठिकाणी येतात. अलग लक्षात. पहा, इथं आपल्याला अभ्यासक्रमासाठी मी परत एकदा सांगतो, साधित शब्दातील उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द हे तीनच प्रकार आपल्याला शब्दसिद्धीचे अभ्यासक्रमासाठी आहेत. मी सिद्ध शब्दाचे चारही पोट प्रकार तुम्हाला सांगितले, ही केवळ तुमची उजळणी व्हावी म्हणून सांगितले. आणि साधित शब्दातले हे तीन पोट प्रकार, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द, याचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे. आणि हे तीन पोट प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारले जाणार आहे. चौथा आपण सामासिक शब्द मी सांगितला तुम्हाला, त्या संदर्भामध्ये एक वेगळा घटक सामासिक शब्दाचा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. समासामध्ये आपण पाहत होतो, तो सुद्धा आपण इयत्ता 8वी पासून या ठिकाणी अभ्यासात आलेलो आहोत, आहे की नाही. मग आता या तिन्ही पोट प्रकाराविषयी किंवा या अभ्यासक्रमाला असलेला हा जो शब्दसिद्धीचा हा जो घटक आहे त्याबद्दल परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं कृती आपल्याला विचारली जाऊ शकते हे आपण थोडक्यात पाहूया. बघा, 2 गुणांसाठी असलेली ही शब्दसिद्धीची कृती, मी स्वाध्याय कृती इथं दिलेली आहे तुम्हाला, ती आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये या ठिकाणी सोडवा. अशी कृती विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये 2 गुणाला. अति हा उपसर्ग लागलेले 4 उपसर्ग घटित शब्द लिहा. 2 गुणांसाठी असलेली ही कृती, प्रत्येक शब्द अर्ध्या गुणाला आहे. तुम्हाला 4 शब्द लिहायला सांगितले. पुढची कृती अशीही विचारली जाऊ शकते, वान हा प्रत्यय लागलेले 4 प्रत्यय घटित शब्द लिहा. इथं सुद्धा तसंच आहे. 2 गुणांसाठी असलेली ही कृती, प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण, असे 4 शब्दाला 2 गुण आहेत. पुढची कृती अशा पद्धतीची विचारली जाऊ शकते, पुढील शब्दांना करी हा प्रत्यय लावून शब्द तयार करा. 4 शब्द दिले जातील तुम्हाला किंवा 2 शब्द दिले जातील. जर 4 शब्द दिले असतील त्यावेळेस प्रत्येक शब्द अर्ध्या गुणासाठी असेल आणि 2 शब्द दिलेले असतील त्यावेळेस 1 शब्द एका गुणासाठी असेल. तर काय सांगितलंय कृतीमध्ये, करी हा प्रत्यय लावून शब्द तयार करा खालील शब्दांना. आता खाली शब्द कोणते दिलेत, पहिला शब्द दिलेला आहे शेती, त्याला करी हा प्रत्यय लावायचा. गड हा दुसरा शब्द दिला. तिसरा शब्द दिलेला आहे काम. चौथा शब्द दिलेला आहे कष्ट. अलग लक्षात. आता पुढची कृती अशीही विचारली जाऊ शकते तुम्हाला, कोणतेही 4 अभ्यस्त शब्द लिहा. कोणतेही 4 अभ्यस्त शब्द लिहायला सांगितले तुम्हाला. प्रत्येक शब्द अर्ध्या गुणाला असणार आहे. पुढची कृती अशी विचारली जाऊ शकते, दार हा प्रत्यय असलेले 4 शब्द लिहा. दार हा प्रत्यय असलेले 4 शब्द लिहायला सांगितले. पुढची कृती अशी विचारली जाऊ शकते तुम्हाला,
की नि अधिक काशित बरोबर निष्कासित. म्हणजे नि हा उपसर्ग लागून काशित या मूळ शब्दाला उपसर्ग लागलेला आहे नि, काय होतो निष्कासित. याप्रमाणे नि हा उपसर्ग लावून पुढील शब्द लिहा. पुढील मूळ शब्दाला सुद्धा नि हा उपसर्ग लावून शब्द तयार करायला सांगितले तुम्हाला. असे 4 मूळ शब्द दिलेले आहेत, त्याला उपसर्ग नि हा लावायचा आहे आणि ती कृती सोडवायची आहे. इथं सुद्धा अर्ध्या गुणांसाठी 1 आहे. फळ हा एक शब्द दिलेला आहे मूळ शब्द. कर्ष हा एक मूळ शब्द दिलेला आहे आणि तिसरा आहे काम आणि चौथा आहे कांचन. अशा कृती आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. अजून पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्येच एक कृती दिलेली आहे बघा. तो एक नमुना इथं लक्षात घेण्यासारखा आहे. खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा म्हणून सांगितलेले आहे. एक चौकटीमध्ये काही शब्द दिले जातात आणि एक तक्ता दिला जाईल तुम्हाला. त्या तक्त्यामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द वरील चौकटीत दिलेल्या शब्दांमधून निवडायचे आणि ते शब्द इथं भरायचे. आता उदाहरणार्थ वरी इनामदार, आंबट चिंबट, हिरवा हिरवा, शिलाई, धारदार, मुलुखगिरी, मधून मधून, लुटू लुटू, गल्लोगल्ली, धबधबा, रस्तोरस्ती, वटवट, घमघम, शिष्टाई, दांडगाई, संशयित, अचूक, अनाकलनीय, उपहार, बेशक, हुबेहूब, हुरहुर, तिळतिळ आणि मागे मागोमाग असे शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यातून या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित शब्द वेगळे काढायचे, प्रत्यय घटित शब्द वेगळे काढायचे आणि अभ्यस्त शब्द वेगळे काढायचे. अशी सुद्धा कृती आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकते. अशा विविध कृतींचा अभ्यास तुम्ही करा, सराव करा. ठीक आहे, धन्यवाद.